नमस्कार. आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आणि आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्लास्टिक मुक्त शाळा. प्लास्टिक हे आपल्या पर्यावरणासाठी सर्वात मोठे संकट आहे. हे न विघटनशील असल्याने जमिनीचे, पाण्याचे आणि प्राण्यांचे नुकसान करते. प्लास्टिकचे साम्राज्य कमी व्हावे यावर उपाय म्हणून आपण प्लास्टिक जाळतो, परंतु हे अति हानिकारक आहे. प्लास्टिक जाळल्याने हानिकारक धूर हवेत मिसळतो, ज्यामुळे वायू प्रदूषण होते. हवा, पाणी, आरोग्य या तिन्हीवर प्लास्टिकचे गंभीर परिणाम होतात. म्हणूनच प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हाच त्यावर उपाय आहे. प्लास्टिक पुनर्वापराचे धडे मुलांना शाळेतच दिले पाहिजेत. हे धडे आम्ही आमच्या शाळेमध्ये या उपक्रमातून देत आहोत. मुलांना प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम कळल्यामुळे शाळेमध्ये प्लास्टिक मुक्त शाळा हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. शाळेमधील सर्व प्लास्टिकचा पुनर्वापर मुले हे करतात, परंतु गावामध्ये सुद्धा ठिकठिकाणी कचऱ्यामध्ये प्लास्टिक पडलेले असते आणि ह्या प्लास्टिकचा दुष्परिणाम हा गावातील लोकांवर, हवेवर, प्राण्यांवर होत असतो. तो होऊ नये आणि ह्या प्लास्टिकचा पुनर्वापर आपल्याला करता यावा यासाठी सर्व मुले दर महिन्याला 2 शनिवार गावातील सर्व प्लास्टिक गोळा करतात. यामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग असतो. सुरुवातीला भरपूर प्लास्टिक हे गावामध्ये होते, परंतु आता कमी कमी होत चालले आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक बॉटलचा सुद्धा पुनर्वापर या शाळेमध्ये केला जातो. मुले प्लास्टिक गोळा करून आणल्यानंतर शाळेमध्ये प्लास्टिकच्या ज्या मोकळ्या बॉटल असतात, त्या मोकळ्या बॉटल आणि प्लास्टिक यांचा पुनर्वापर करतात. अशा पद्धतीने सर्व मुलं मुली हे प्लास्टिक त्या बॉटलमध्ये भरतायत आणि हे प्लास्टिक बॉटलमध्ये खूप दाबून दाबून भरलं जातं आणि कडक अशी बॉटल त्या प्लास्टिकपासून तयार केली जाते. यामुळे परिसरातील प्लास्टिक तर कमी होत आहे, परंतु ते प्लास्टिक हे ते बॉटलमध्ये घातल्यामुळे एक विटासारखा भाग या ठिकाणी तयार होतोय. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्लास्टिक जाळलेलं नाहीये, जमिनीवर फेकून दिलेलं नाहीये, तर ते प्लास्टिकच्याच बॉटलमध्ये भरलं जातंय. साधारणतः 1 लिटर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये 1 ते 1.5 किलो प्लास्टिक या ठिकाणी साठवलं जातं आणि याचा वापर अशा पद्धतीने ह्या बॉटलमध्ये प्लास्टिक भरलं जातं आणि त्याचा वापर झाडांना कुंड्या करण्यासाठी केला जातोय. म्हणजे या ठिकाणी त्याचा पुनर्वापर तर होतोय, झाडांना कुंड्या पण होत आहेत. प्लास्टिकचं सुद्धा या ठिकाणी जो कचरा झालेला होता त्याचा सुद्धा या ठिकाणी पुनर्वापर आपण शाळेमध्ये करतोय. मैदान आणि शाळा सुद्धा या ठिकाणी स्वच्छ होते. या प्लास्टिक हे या बॉटलमध्ये भरून आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग शाळेसाठी करू शकतो. जसं रियुजेबल प्लास्टिकचा पुनर्वापर करून आपण या पद्धतीने सुद्धा त्याचा वापर करू शकतो. आपल्या शाळेचं सुशोभीकरण आपण या ठिकाणी करू शकतो आणि आपली पृथ्वी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. सेव्ह द अर्थ फ्रॉम द प्लास्टिक. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका.